नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कथा गौतमीची अभ्यासणार आहोत। एकदा किसा गौतमी नावाच्या एका स्त्रीचा छोटा मुलगा अकाली निधन पावला। हे दुःख ती काही सहन करू शकली नाही। आपल्या मुलाचा मृतदेह ती अनेकांकडे घेऊन गेली। तिच्या मृत मुलाला कोणी जिवंत करावे यासाठी मदतीची याचनाही करू लागली, मात्र तिची ही मागणी पूर्ण करणे कोणालाही शक्य नव्हते। तिचे दुःख पाहून कोणीतरी तिला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला। तिला वाटले बुद्ध नक्कीच आपल्या मुलाला जिवंत करतील, म्हणून मुलाचे पार्थिव घेऊन ती बुद्धांकडे गेली। बुद्धांनी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि तिची मागणी नाकारली सुद्धा नाही। बुद्धांचा व्यक्तिगणिक शिकविण्याचा ढंग हा वेगवेगळा होता। बुद्ध गौतमीला म्हणाले, तुझ्या मुलाला जिवंत करण्यासाठी गावातील अशा घरातून मोहरीचे दाणे घेऊन ये ज्या घरातील लोकांच्या कुठल्याही नातलगाचा आजवर कधीच मृत्यू झाला नाही। बुद्धांच्या या अटीमागचे मर्म किसा गौतमी समजू शकली नाही। ती तशीच गावाकडे धावत सुटली। तिने संध्याकाळपर्यंत गावातील बहुतेक सर्व घरांचे दरवाजे ठोठावले, पण ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही असे घर तिला संध्याकाळपर्यंत सापडले नाही। बुद्धांना आपल्याला नेमके काय समजावून सांगायचे आहे याचे भान मात्र तिला संध्याकाळ संपताना आले। ती बुद्धांना शरण गेली आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन संघात सामील झाली। गौतमीच्या या उदाहरणाद्वारे बुद्धांनी सर्वांना मृत्यूचे वास्तव सांगितले। खरं तर आपल्याला रोजच मृत्यूचे दर्शन घडत असते। साधारणपणे दररोज कोणी ना कोणी मृत्युमुखी पडतच असते, परंतु जेव्हा आपल्या नातेवाईकाचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही त्याकडे कसे पाहता? मनुष्याला खऱ्या अर्थाने निरीक्षणाची कला उगत झालेली आहे, तर अनेक जण अशा मृत्यू दर्शनानेच आमूलाग्र बदलून जातील। गौतमीचा जसा कायापालट झाला तसा त्यांचाही होईल। भगवान बुद्धाच्या मार्गदर्शनामुळे स्वतःच्या मुलाचा मृत्यू किसा गौतमीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कारणीभूत ठरला। गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। थँक्यू।